नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मोत्याच्या मुंडवळ्या बनवणार आहोत. आता लग्न सरे सुरू झालेले आहे, तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य तर ही 0.3ची गेज वायर लागते. हा पाठीमागे गोंडा लागतो. हे पर्ल्स लागतात पांढरे. हे गोल्डन मोती लागतात लॉक करण्यासाठी. ही बॉल चेन लागते. ही मोती चेन लागते मुंडवळ्यासाठी. आपण घरीही मोती चेन बनवू शकतो किंवा रेडीमेड. याच्यात 2 क्वालिटी असतात, तर आपल्याला याच्यात 2 क्वालिटी भेटतात. आणि हे असे क्रिस्टल लागतात खाली लटकन बनवण्यासाठी. हे क्रिस्टल लागतात. आणि हे आपल्याला फुलं बनवायचे आहेत 2 साईडनी, त्याच्यासाठी हे 2 क्रिस्टल लागतात 5 mm. आणि ह्या कॅप लागतात आपल्याला. बघा अशा आपल्याला ह्या कॅप लागतात मुंडवळ्यासाठी. आणि हे जम्परिंग लागतात मुंडवळ्यासाठी. असे जम्परिंग लागतात. हे नोज प्लायर लागतं. आणि हे नोज राऊंडर आणि हे प्लायर लागतं कट करण्यासाठी तार. तर आता आपल्याला एवढंच साहित्य लागतं सध्या मुंडवळ्या बनवण्यासाठी. तर हे बघा, आता आपण अगोदर फ्लावर तयार करून घेणार आहोत 2 साईडचे. आणि नंतर ते कसे जोडायचे आणि किती माप घ्यायचं तर ते सांगते मी तुम्हाला. तर आपण असे 2 फुलं बनवून घेतलेले आहेत साईडने लावण्यासाठी. तर आता आपल्याला ही मोती चेन घ्यायची आहे. तर आपण माप कसं घ्यायचं ते माप नाही शक्यतो सांगितलेलं नसतं कोणी व्हिडिओमध्ये. पण हे बघा, इथे 7 इंच घ्यायचं असं आडवं आणि इथे 7 इंच. तर आपल्याला असं माप घेऊन ही मुंडवळी तयार करायची आहे. तर आपण अगोदर हे 4 साईडनी जम्परिंगच्या साहाय्याने मोती लावून घेणार आहेत हे क्रिस्टलचे. तर आता आपण अगोदर ते लावून घेऊया आणि मग नंतर मुंडवळीला फुलं लावून घेऊया. तर आपण आता इथे माप घेतले 7-7 इंचाचं. तर हे जम्परिंग बसून घेऊया मध्यभागी आपण. आणि मग नंतर आपण फुलं बसवणार आहोत. जम्परिंगच्या साहाय्याने आपण अगोदर गोंडा टाकणार. हे जम्परिंग टाकल्यात आपण बसून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे फुलं टाकायचे आहेत आणि इथे आपल्याला लटकन टाकायचे आहेत. तर आपण पहिले लटकन टाकून घेऊया. आपण असे कट करून घेऊया हे बॉल पिन. बॉल चेनमधून आपल्याला आता एक असा लॉक मोती टाकायचा हा. आणि हे बघा, आपल्याला असं ही कॅप टाकायची पहिली. आणि मग हा ड्रॉप शेपचा क्रिस्टल टाकायचा. हे पहा असं. आणि पुन्हा आपल्याला अशी पुन्हा एक कॅप टाकायची. दिसते ना व्यवस्थित व्हिडिओमध्ये. आणि मग आता आपल्याला हे याला पॅक करून घ्यायचे. तर आपण मुंडवळीला पॅक करून घेऊ. तर आपण याला पॅक करून घेतोय ह्या लटकनला. तर हे आपण असं लटकन तयार करून घेतलं. तर 4 बाजूनी करून घेऊया आपण. तर हे आपण असे 4 आपण लटकन लावून घेतली आहेत. तर हे पहा, आपण आता हे 4 लटकन लावून घेतलेले आहेत मुंडवळीला. आणि मागे गोंडा पण लावून घेतलेला आहे. तर हे बघा, आता आपल्याला फक्त इथे फ्लावर लावायचे राहिलेले आहेत. तर आपण आता हे लटकन पण लावून घेतलेले आहेत. तर आपण इथे आता फक्त हे फ्लावर पॅक करायचे आहेत आपल्याला. तर आपण ते आता फ्लावर पॅक करूया, म्हणजे आपली फायनली मुंडवळी तयार होईल. तर पहिले आपण फ्लावर जोडून घेऊया त्याला.
इकडच्या बाजूचं बघा आणि मग आपली मंडोळी कशी होती ते बघा मग. आणि आता आपली मंडोळी तयार झालेली आहे. तर हे बघा अशा प्रकारे 15 मिनटामध्ये आपली मंडोळी तयार होते. तर खूप सोपी आहे, तुम्ही पण करून बघा. हे अगोदर हे 2 फ्लावर बनवून घ्यायचे दोन्ही बाजूचे आणि मग हे असं हे मोती चेन भेटते रेडीमेड किंवा आपण घरी पण बनवू शकतो. आणि मग हे आपल्याला असे लटकन लावायचे. हे बघा तर फार छान दिसते मंडोळी. तर आपली फायनली तयार झालेली आहे.